नमस्कार. मी अशोक पवार, विश्वशांती प्रतिष्ठानचा संस्थापक आणि आजच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय श्री गणेश ऑनलाईन परिषदेचा मुख्य निमंत्रक या नात्याने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आजची परिषद आणि आज असलेली गणेश चतुर्थी हा एक मोठा योगच आहे. या परिषदेचे अध्यक्ष विश्वमहात्मा डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे आपणाला मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहेच. श्री गणरायामध्ये जशा 64 कला असतात त्याप्रमाणे डॉक्टर घाणेकरांच्यातही विविध कला आहेत. ही गोष्ट गणरायाची कृपा असल्याची दर्शक आहे. याबरोबरच कुडाळ येथील प्रसिद्ध ज्योतिर्विद प्राजक्ता जोशी तसेच महिला ज्योतिर्विद संस्थेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर रजनी साबदे यांचे आपल्याला गणरायाविषयी मौलिक विचार ऐकायला मिळणार आहेत. काही प्रतिभासंपन्न मंडळींच्या आपण कवितासुद्धा ऐकणार आहोत. समारोपात सर्व मान्यवरांना पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. डॉक्टर घाणेकर संपादित ढाळी अंकही प्रकाशित होणार आहे. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करून माझे छोटंसं भाषण संपुष्टात आणीत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रजनी साबदे. निमंत्रक माननीय अशोक पवार, परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी मला येथे अथर्वशीर्ष या विषयावर बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. हरी ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. हे शब्द आपल्याला कानी आले की आपल्याला असं वाटतं की नक्की अथर्वशीर्ष सुरू झालेलं आहे. आता अथर्वशीर्ष म्हणजे काय? तर थर्व म्हणजे हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे शीर्षम. सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेलं मस्तक. अथर्वशीर्षाचं पठण केलं की बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चय बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो. माणूस नम्र होतो. अथर्वशीर्ष पठणाने मन एकाग्र होते. आपल्या मनाची ताकद वाढवणे हे आपल्याच हातात असतं. माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण संकटावर निश्चित मात करू शकतो. तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हणला आहे का? एकदा तरी अनुभव घेण्यास काही हरकत नाही. तुम्ही श्रद्धाळू असाल तर माझं तुम्हाला म्हणणं नक्की पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे निसर्गातील, विश्वातील निसर्ग, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या महाशक्तीच आहेत असे म्हटले आहे. हा निसर्ग म्हणजे ईश्वर आहे. हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल. या निसर्गाला आपण जपलंच पाहिजे. हा निसर्ग आपल्याला जपेल असंही म्हणता येईल. आता अथर्वशीर्षाचा नेमका काय अर्थ ते बघूया. मूळ गणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज मराठी अनुवाद पाहूया. हे देव हो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं बघायला मिळो, सुदृढ अवयवानी आणि शरीराने देवानी दिलेलं आयुष्य देवाच्या स्तवनात व्यक्तित हो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं संरक्षण करो. ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो. संकटांचा नाश करून गरुड आमचं कल्याण, बृहस्पती आमचं कल्याण करतो. सर्वत्र अशांती नांदो. ओंकार स्वरूपी गणेशाला नमस्कार असो. तूच ब्रह्मतत्व आहेस. तूच सकलांचा कर्ता आहेस. तू सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस. तू सृष्टीचा संहार करणाराही आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस. तूच नित्य स्वरूप आत्मस्वरूप आहेस. मी योग्य तेच बोलतो. मी खरं तेच बोलतो. तू माझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं तू रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर. कान देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर. उत्पादक अशा माझं तू रक्षण कर. तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर.
माझं पश्चिमेकडनं रक्षण कर, माझं पूर्वेकडनं रक्षण कर, माझं उत्तरेकडनं रक्षण कर, माझं दक्षिणेकडनं रक्षण कर, माझं वरून रक्षण कर, माझं खालून रक्षण कर, माझं सर्व बाजूंनी तू रक्षण कर. तू वेदांगी वाङ्मय आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू ब्रह्ममय आहेस, तू सच्चित आनंद स्वरूप अद्वितीय आहेस, तू साक्षात ब्रह्म आहेस, तू विज्ञानमय आहेस. हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीने स्थिर राहतं. हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं. हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्वे तूच आहेस. तसेच परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणीही तूच आहेस. तू सत्व, रज, तम या 3 गुणांपलीकडचा आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या 3 देहापलीकडचा आहेस. तू भूत, वर्तमान, भविष्य या 3ही काळाच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3ही शक्तीच्या पलीकडचा आहे. योगी तुझं नेहमी ध्यान करतात. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच भूलोक, तूच भूर्वलोक, तूच 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 आहेस. या मंत्राचा ऋषी हे गणक निचरत गायत्री छंदाचा छंद होय. गणपती ही देवता आहे. ओम गंग मंत्र रूपाने दर्शविणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. नमस्कार, मी प्रिया दामले, तितिक्षा इंटरनॅशनल पुणे सहर्ष स्वागत करीत आहे. वाहतो ही दुर्वांची जुडी. गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवपदमनी स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करुनी ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झुंबती. बालपणीचा काळ सुखाचा आठवतो घडोघडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती. काही सज्जन, कोणी दुर्जन, तरुण कोणी, कुणी वृद्धपण, त्या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. संस्काराची कधी न केली चिंता, खंतन चारित्र्याची, आयुष्यावर पुरी लगटली माळच दुष्कृत्यांची. त्या माळेतून नित्य मोजतो कृतकृत्यांचा घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना. हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको. या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करून घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला, मज म्हणतील माझे पाठी, बिघडला बिघडून गेला. त्या चुकल्या यात्रेमधला, त्या चुकलेल्या यात्रेमधला, मीच तो चुकलेला पारखी, वाहतो ही दुर्वांची जुडी. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. खास छोट्या दोस्तांसाठी मी रुचा थत्ते सादर करतेय मी लिहिलेली एक छोटी कविता. आई म्हणते बाप्पा समोर हात आधी जोड, आई म्हणते बाप्पा समोर हात आधी जोड, मगच मिळेल तुला मोदक गोड गोड, मगच मिळेल तुला मोदक गोड गोड. बाप्पा तुमची सोड किती किती लांब, बाप्पा तुमची सोड किती किती लांब. आजी म्हणते बाळा दूर जरा थांब, आजी म्हणते बाळा दूर जरा थांब. मिळेल का खेळायला उंदीर मामा छोटा, मिळेल का खेळायला उंदीर मामा छोटा. बाबा म्हणतात लुडबुड नको, झालायस आता मोठा, बाबा म्हणतात लुडबुड नको, झालायस आता मोठा. बाप्पाचे मोठे मोठे हत्तीसारखे कान, बाप्पाचे मोठे मोठे हत्तीसारखे कान. आरती माझी ऐकतात किती किती छान, आरती माझी ऐकतात किती किती छान. मोदक मिळाला की भरतो माझा तोबरा, मोदक मिळाला की भरतो माझा तोबरा. अजूनच मोठा दिसतो गाल गोबरा गोबरा, अजूनच मोठा दिसतो गाल गोबरा गोबरा. बाप्पा घरी आल्यावर मज्जा येते खूप, बाप्पा घरी आल्यावर मज्जा येते खूप. आई अजून हवंय मला मोदकावरती तूप, आई अजून हवंय मला
मोदकावरती तूप. नमस्कार, मी सुनीता किशोर काटकर. 21 ऑगस्ट 2022 पहिली आंतरराष्ट्रीय श्री गणेश ऑनलाईन परिषद आणि काव्य संमेलन त्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर आपले खूप खूप धन्यवाद. आणि मी सर्व कवी कवयित्री यांना आणि सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते. गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि मी माझी गणनायका ही कविता सादर करते, जी मी स्वतः लिहिली आहे, स्वरचित आहे. मंगलमूर्ती श्री गणनायक येई तू माझ्या सदना, मंगलमूर्ती श्री गणनायक येई तू माझ्या सदना, येई तू माझ्या सदना. देई तू मजला काव्य स्फूर्ती स्तवना, तुझे गुण गावया दयाळा, तुझे गुण गावया दयाळा. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. लाल फुलांचा दुर्वांकुरांचा, लाल फुलांचा दुर्वांकुरांचा गुंफिला मी तुरा, गुंफिला मी तुरा. मोरया पार्वतीच्या नंदना, मोरया पार्वतीच्या नंदना, मोरया आधी स्मरावे तुला. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गर्व हरीला दशाननाचा, गर्व हरीला दशाननाचा. वक्रतुंड तू सुख करता, वक्रतुंड तू सुख करता. देई सुख तू लीलया आम्हा, देई सुख लीलया दयाळा पार्वतीच्या नंदना. नमस्कार, मी सौ मानिनी मनीष महाजन, राहणार मुलुंड, मुंबई. आपणासमोर श्री गणेशाचा एक सुंदरसा अभंग सादर करते, तर ऐका. त्रैलोक्याचा राजा श्री गणेशा, त्रैलोक्याचा राजा श्री गणेशा. त्रैलोक्याचा राजा ब्रह्मांड नायक, हे वरदायक गणाधीश. 64 कलांचा तू रे अधिपती, जगदाधिपती मोरेश्वर. अनंत जास्वंद शमी दुर्वाहार, आवडते फार गजानना. तू बाल गणेश उमेचा रे पुत्र, जगी चाले सूत्र तुझ्यामुळे. शुभ कार्यामध्ये गणेश पूजन, करीती नमन श्री गणेशा. बालवयोवृद्ध सारे तुझे भक्त, होती रे आसक्त तुझ्यावर. आवडती तुला
पेढेनी मोदक करती साधक नैवेद्यास देव गणपती भक्तीचा भुकेला धावतो हा केला भक्तांच्याच संकष्टी अंगारी गणेश उत्सव जणू महोत्सव जगभर जणू महोत्सव जगभर जणू महोत्सव जगभर. धन्यवाद. नमस्कार, मी रुचा कर्वे. पहिल्या आंतरराष्ट्रीय श्री गणेश ऑनलाईन परिषदेत मला संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे आभार मानते आणि माझी श्री गणराया ही रचना सादर करते. हे प्रथमेशा मंगलमूर्ती वंदन तुझला श्री गणराया, तुला भजावे तुला नमावे मुखी नाम हे तुझे मोरया. कालातीता गुणातीत तू मुलाधार तू विश्वाधारा, तूच निर्मिले लयही तुझ्यात पंचतत्वही तूच ओंकारा. एकदंत तू चतुर्भुज तू लंबोदर तू गजवदना, अक्षयवाणी चैतन्य रूपा गौरी तनया शिवनंदना. ज्ञान विज्ञान ब्रह्मतत्व तू विघ्नांशक तू संकटहरता, वरद विनायक हे जगदीशा, तूच धरता अन तू सुख करता. कार्यारंभी तुला पुजावे यशकीर्तीचे झुले झुलावे, होताच कृपा तुझी दयाळा सुखशिखरावर नित्य डुलावे. अंतरात मी तुझ शोधावे रात्रंदिन मी तुला स्मरावे, हरवून जावे मी पण माझे तुझ्या स्वरूपी असे विरावे. दया दाखवी तू अविनाशी निवारून घे अवघी माया, तुझा विसरहा कधी न व्हावा हेच मागणे तुझ्याच पाया. हे प्रथमेशा मंगलमूर्ती वंदन तुझला श्री गणराया, तुला भजावे तुला नमावे मुखी नाम हे तुझे मोरया, मुखी नाम हे तुझे मोरया. नमस्कार, मी सौ प्राजक्ता जोशी, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय गोवा येथे ज्योतिष संशोधनाची सेवा पाहते. मी आज आपणा सर्वांना श्री गणेशाचे महत्त्व आणि माहिती सांगणार आहे. आपल्या या अधिवेशनात उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्री गणेशाला वंदन करून आज विषयाला सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व कोणते हे आपण पाहूया. गणपती हा 10 दिशांचा स्वामी आहे. यामुळेच कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी तसेच कोणत्याही देवतेचे पूजन करण्यापूर्वी आपण श्री गणेशाचे पूजन करतो. गणपतीच्या एका हातात पाश आहे. या पाशाने गणपती अनिष्ट शक्तींपासून आपल्या कार्यातील अडचणी दूर करतात. याच भावापोटी आपण श्री गणेशाचे पूजन करतो. आपण जी भाषा बोलतो त्याला नादभाषा म्हणतात आणि देवतांची प्रकाश भाषा. आपण बोललेल्या नादभाषेचे रूपांतर प्रकाश भाषेत होण्यासाठी श्री गणेश आपल्याला सहाय्य करतात आणि म्हणूनच आपण देवतांना केलेल्या प्रार्थना नादभाषेतून प्रकाश भाषेत आपण केलेल्या देवतेपर्यंत पोहोचतात. याच कारणासाठी कोणत्याही कार्यात सर्वप्रथम गणेशाचे पूजन केले जाते. गणपतीच्या पूजेमध्ये तांबड्या वस्तू वापरण्याचे महत्त्व काय
हे पाहूया. देवतेची पवित्रके म्हणजे देवतांचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंमध्ये पेक्षा अधिक असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या तर साहजिकच त्या देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला होत असतो. या तत्त्वानुसार श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगाच्या वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेश तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते, त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास सहाय्य होते. यासाठी श्री गणेशाच्या पूजेत रक्तचंदन वापरतात. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदीचे फूल अर्पण करावे. श्री गणेशाला दुर्वा किती आणि कशा व्हाव्यात हे आपण पाहूया. श्री गणेशाला विषम संख्येत म्हणजे 3, 5, 7, 11, 21 अशा संख्येमध्ये दुर्वा व्हाव्यात. दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते, यामुळे श्री गणेशाच्या पूजेत दुर्वा वाहतात. श्री गणेशाला वाहण्याच्या दुर्वा ह्या नेहमी कोवळ्या असाव्यात. दुर्वांच्या पात्या ह्याही विषम संख्येत म्हणजे 3, 5, 7 या संख्येने असाव्या. दुर्वा वाहण्यापूर्वी त्या ओल्या समिधा एकत्र बांधतो त्याप्रमाणे दुर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकून राहतो. या गंधामुळे गणेश तत्त्व आकृष्ट होण्यासाठी मदत होते. दुर्वा अधिक वेळ टवटवीत राहाव्यात म्हणून पाण्यात भिजवून मग व्हाव्यात. दुर्वा वाहताना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या चरणांकडे ठेवावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला मदत होते. श्री गणेशाच्या पूजेत कोणत्या उदबत्त्या वापराव्यात हे आपण पाहूया. श्री गणेशाचे पूजन करताना आपल्याला अधिक प्रमाणात चैतन्य प्राप्त व्हावे यासाठी चंदन, केवडा, चमेली आणि वाळा यापैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात. उदबत्त्या वापरताना भक्तीच्या आरंभाच्या टप्प्यात म्हणजे द्वैतात असताना देवतेला 2 उदबत्त्यांनी ओवाळावे. श्री गणपतीला शमीची आणि मंदारची पत्री वाहण्याचे शास्त्र. शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रे तेजस्वी राहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंथन करून ज्यावेळी अग्नी काढतात तो मंथा शमीवृक्षाचा असतो. मंदार हे वानस्पत्य रसायन आहे. याच कारणामुळे गणपतीला शमीची आणि मंदारची पत्रे व्हावी. भक्तीच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे अद्वैताकडे जाताना एकाच उदबत्तीने ओवाळावे. देवतेला उदबत्ती ओवाळताना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा ओवाळावे. पूजेमध्ये डाव्या सोंडेचा गणपती की उजव्या सोंडेचा गणपती ठेवावा ह्याबद्दल आपण पाहूया. पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तिशाली आणि जागृत आहे असे म्हटले जाते. पूजेमध्ये उजव्या सोंडेचा गणपती असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कर्मकांडातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्यातून चुका घडू शकतात आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला त्रासही भोगावा लागतो. यासाठीच पूजेत शक्यतो उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये. याउलट डाव्या सोंडेचा गणपती
तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली तरी चालते. उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे उजव्या बाजूला सोंडेचे टोक असणे आणि डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे सोंडेचे टोक डाव्या बाजूला असणे. नमस्कार. या अधिवेशनात मला गणपती आणि त्या संबंधित गटांची माहिती सांगण्याची जी संधी दिली याबद्दल मी आयोजक आणि सनातन संस्था यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून माझा हा विषय इथेच थांबवते. नमस्कार. श्री गणेशाला गंध, हळद, कुंकू वाहण्याची पद्धत कोणती हे आपण पाहूया. पूजा करताना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर व्हावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणाऱ्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहत चक्र जागृत होते. त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास सहाय्य होते. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला कोणत्या प्रार्थना कराव्यात? हे श्री गणेशा, गणेशोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्त्रपट कार्यरत असलेल्या तुझ्या तत्वाचा मला अधिकाधिक लाभ होऊ दे. श्री गणेश पूजेला आरंभ करताना करावयाची प्रार्थना. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणातील तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे. याचबरोबर हे बुद्धिदाता श्री गणेशा, मला सद्बुद्धी दे. हे विघ्नहर्ता, माझ्या जीवनात येणाऱ्या संकटांचे निवारण कर. हे श्री गणेशा, तू प्राणशक्ती देणारा आहेस. दिवसभर उत्साहाने कार्य करता यावे यासाठी मला आवश्यक तेवढी शक्ती दे. अशा पद्धतीने श्री गणेशाला प्रार्थना करावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात? पूजेत गणपती असला तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे. श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात येतात. त्याचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात सर्वाधिक शक्ती येईल. अधिक शक्ती असलेल्या मूर्तीची सांप्रसंगिक पूजा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते, कारण त्यासाठी कर्मकांडातील अनेक बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेश लहरीचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींमध्ये सत्व, रज आणि तम यांचे प्रमाण 5 मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी तेथे थोडे तांदूळ का ठेवले जातात हे आपण पाहूया. पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते त्यावर तांदूळ म्हणजे धान्य ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढीग करतात. तांदळावर मूर्ती ठेवण्याचा फायदा पुढीलप्रमाणे होतो. मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या 2 तंबोऱ्याच्या 2 तारा असल्या तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसऱ्या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदूळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की घरातील तांदळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा तऱ्हेने शक्तीने भारित झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात. श्री गणेश मूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ आता आपण पाहूया. संपूर्ण मूर्ती म्हणजे ओंकार स्वरूप आणि निर्गुण आहे. सोंड, उजवी सोंड म्हणजे
उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो, तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपती जागृत आहे असे म्हटले जाते. दक्षिणाभिमुख मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात नाही, कारण दक्षिणेकडून तिर्यक म्हणजे रजतम लहरी येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्विकता वाढते आणि दक्षिणेकडून येणाऱ्या रजतम लहरींचा त्रास होत नाही. डावी सोंड असलेला गणपती. डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी बाजू किंवा उत्तर दिशा. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक असते, आनंददायी आहे. म्हणून बहुधा वाममुखी गणपती पूजेत ठेवतात आणि पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते. गणपतीच्या हातातील मोदक. मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे लहानसा भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे ख या ब्रह्मरंध्रातील पोकळीसारखा असतो. कुंडलीतील ख पर्यंत पोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक म्हणजे आनंद प्रदान करणारी शक्ती. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे, म्हणून त्याला ज्ञानमोदक असेही म्हटले जाते. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते. मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे, पण अभ्यास करू लागल्यावर समजते की ज्ञान हे फारच मोठे अफाट आहे. मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे. मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो. मोदकाचा आकार नारळासारखा असतो. नारळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो त्रासदायक स्पंदने स्वतःमध्ये आकृष्ट करून घेतो. मोदकही भक्तांची विघ्ने आणि त्यांना होत असलेला त्रास स्वतःमध्ये खेचून घेतो. गणपती मोदक खातो म्हणजे विघ्ने आणि अनिष्ट शक्ती यांचा नाश करतो. हातातील अंकुश. अंकुश हा आनंद आणि विद्या यांच्या संपादनाच्या कार्यातील विघातक शक्तींचा नाश करणारा आहे. पाश. श्री गणपती वाईट गोष्टींना पाश टाकून दूर नेणारा असा आहे. कटीला म्हणजे कमरेला वेटोळा घातलेला नाग म्हणजे विश्वकुंडलिनी. वेटोळे घातलेल्या नागाचा फणा म्हणजे जागृत कुंडलिनी. उंदीर. उंदीर म्हणजे रजोगुण गणपतीच्या नियंत्रणात आहे. श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्य पाहूया. 1. विघ्नहर्ता. विघ्नहर्ता. श्री गणेश विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत तसेच गृहप्रवेशापासून सर्व विधीच्या आरंभी श्री गणेशाचे पूजन केले जाते. विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा. श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्ती आकर्षण घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. तसेच श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्प शक्ती प्रभाव पाडत नाही, बुद्धी स्थिर राहून चित्त शांत राहते. मी कोण, भगवंताने मला या जगात कशासाठी पाठवले याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होते. संगीत आणि नृत्य यात प्रवीण असलेला स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजेच ओंकार. श्री गणेशालाही ओंकार स्वरूप श्री गणेश असे म्हटले आहे. श्री गणेश वरद स्तोत्रातील अनेक श्लोकांवरून श्री गणेशाची संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी आदी संतांच्या अभंग रचनांतूनही गणेशाचा संगीताशी असलेला निकटचा संबंध लक्षात येतो. नर्तक स्वरूपातील
गणरायाच्या मूर्तीही आढळतात. सोनेरी देहकांतीच्या या गणपतीला 8 हात असून त्याचा डावा पाय पद्मासनात आहे तर उजवा पाय अधांतरी आहे. मध्व मुनीश्वरांनी हे गणराया मंगलमूर्ती पतित पावन दीनदयाळा त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती कीर्तनी रंगी नृत्य करी रे संगीताची मिळवणी पूर्ती अशी श्री गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णली आहे. गजाननाचे नृत्य पाहून गंधर्व अप्सराही लज्जित होतात असे सांगताना कवी मोरोपंतांनी श्री गणेशाचे मनोहर रूप शब्द स्पंदनेने आणि कल्पना सौंदर्याने उत्तमरित्या चित्तारले आहे. गणेश प्रसन्न झाला की वाकसिद्धीही प्राप्त होते. तसेच श्री गणपती साधनेला प्रारंभीची दिशा देण्याचे कार्य करतो. याप्रमाणे श्री गणेशाचे कार्य हे महान असल्याने गणेशाचे पूजनाचे महत्त्व हे अनन्य पटीने आहे. हरितालिका. श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व पाहूया. पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले. म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. व्रत करण्याची पद्धत. प्रातःकाली मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात. हरितालिकेच्या पूजेच्या वेळी 16 प्रकारची पत्री शिवपिंडीवर वाहतात. ह्या 16 प्रकारच्या पत्रींची नावे काय हे पाहूया. 1 बिल्वपत्र, 2 आघाडा, 3 मालती, 4 दुर्वा, 5 चंपक, 6 करवीर, 7 बद्री, 8 रुई, 9 तुळस, 10 मुनिपत्र, 11 दाडिमी, 12 धोत्रा, 13 जाई, 14 मुरुब, 15 बकुळ आणि 16 अशोक अशी या 16 पत्रींची नावे आहेत. या 16 पत्री वाहताना गणपतीला विविध नाममंत्र म्हटले जातात आणि या 16 पत्रींमध्ये प्रक्षेपित होणारी देवतांची स्पंदनेही वेगवेगळी आहेत. याविषयीची अधिक माहिती ही सनातनच्या गणपती या ग्रंथात दिलेली आहे. ऋषीपंचमी. ऋषीपंचमी हे व्रत भाद्रपद शुक्ल पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ऋषीपंचमीचे व्रत करण्यामागील उद्देश पाहूया. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगातील मानवावर अत्यंत आणि अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे, त्या ऋषींचे स्मरण करून या दिवशी त्यांचे पूजन केले जाते. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने तसेच गोकुळाष्टमीच्या उपासनेही कमी होतो. व्रत करण्याची पद्धत. या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी कळत नकळत केलेल्या स्पर्शामुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे असा संकल्प करावा. त्यानंतर पाटावर तांदूळाच्या 8 पुंजा घालून त्यावर 8 सुपाऱ्या ठेवून कश्यपादी 7 ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन आणि षोडशोपचार पूजन करावे. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये
असे सांगितले आहे. दुसऱ्या दिवशी कश्यपादी 7 ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे. 12 वर्षांनी किंवा वयाच्या 50 नंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते. इतर माहिती पाहूया. नागांना ऋषी म्हणतात. एका बाजूला स्त्री आणि दुसऱ्या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषी पंचमीला खातात. ऋषी पंचमीला जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते. पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषी ऋण फेडण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत करतात. व्याहुती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. 7 व्याहुतींना ओलांडण्यासाठी 7 वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात. यामागे एक कथा आहे, ती आपण पाहूया. ऋषी पंचमीचे व्रत रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठीचे प्रायचित्त म्हणून केले जाते. आता आपण कथा पाहूया. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याची बायको विटाळशी असताना ती घरात सगळीकडे शिवली. त्यामुळे सगळ्या घरात विटाळ कालवला गेला. त्या दोषाने तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला पुत्रीचा जन्म आला. देवाची करणी अशी की दोघेही आपल्या मुलांच्या घरी राहत होती. त्यांचा मुलगा मोठा धार्मिक होता. तो देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचे आदरातिथ्य करी. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते. त्याने बायकोला सांगितले, आज माझ्या आईचे श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी प्रतिव्रता होती. तिने यथासांग खीरपुरीचा स्वयंपाक केला. खिरीचे भांडे उघडे ठेवून ती बाहेर गेली. तेवढ्यात सर्पाने खिरीत आपली गरळ ओकली. हे त्या कुत्रीने पाहिले. तिने विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील, त्यामुळे मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल. म्हणून ती उठली आणि पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते खोलीत घेतले आणि कुत्रीच्या कमरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला आणि ब्राह्मणांना जेवू घातले. तिने रागाने कुत्रीला उष्टे खरकटेही घातले नाही. कुत्रीला सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली. ती आक्रोश करू लागली. बैलाने तिला कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला सुनेने अन्नपाणी दिले नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकले, ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी खिरीच्या पातेल्याला जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिने जळते खोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझे सारे अंग दुखत आहे. बैलाने उत्तर दिले, याला मी काय करू? तू आदल्या जन्मी विटाळशी असताना विटाळ घरात कालवलंस. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. मीही आज उपाशीच आहे. आज त्याचे श्राद्ध फुकट गेले. हे भाषण मुलाने ऐकले. तो लगेच उठून बाहेर आला. त्याने बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातले आणि दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. तो मनात दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि घोर अरण्यात गेला. तिथे त्याने ऋषींचा मेळा पाहिला. त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का दिसतोस? मुलांनी सांगितले, माझ्या वडिलांना बैलाचा आणि आईला कुत्रीचा जन्म मिळाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्या ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचे व्रत कर. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमीला दुपारच्या वेळी नदीवर जावे, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टाने दंतधावन करावे, आवळकाठी कुटून घ्यावी, तिळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी, चांगल्या ठिकाणी जावे, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असे 7 वर्ष करावे, शेवटी उद्यापन करावे. या व्रताने रजस्वला दोष नाहीसा होतो, पापांपासून मुक्तता होते आणि नाना तीर्थांच्या स्नानांचे पुण्य प्राप्त होते. नाना प्रकारच्या दानाचे पुण्य लागते. मनी इच्छित कार्य होते. मुलाने ते कार्य केले, त्याचे पुण्य आईवडिलांना दिले,
त्या पुण्याने त्यांचा रोजदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले, बैल सुंदर पुरुष झाला आणि कुत्री सुंदर स्त्री झाली. दोघे विमानांपासून स्वर्गात गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. अशी ही कथा ऋषीपंचमीची वर्णली आहे. ज्येष्ठा गौरी याविषयी आता आपण माहिती पाहूया. भाद्रपद मासात येणाऱ्या गौरीचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील इतिहास आणि सण साजरा करण्याची पद्धत पाहूया. पुराणामध्ये अशी कथा आहे की असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना केली. श्री महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. व्रत करण्याची पद्धत. हे व्रत 3 दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात. ही एक रूढी आहे. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येताना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात. आता असौच असेल तर गौरी आवाहन आणि त्याचे पूजन करू नये हे पाहूया. भाद्रपदातील महालक्ष्मीच्या म्हणजे गौरीच्या वेळी असौच असेल तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये. असौचमुळे तेव्हा गौरी पूजन न करता आल्याने काही जण पुढे अश्विन मासात गौरी पूजन करतात, पण तसे करू नये. अशा प्रसंगी त्याचा लोप करणे म्हणजे ते न करणे हे युक्त होय. दोरक ग्रहण. ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक घेण्याच्या विधीस दोरक ग्रहण असे म्हणतात. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे 16 पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय. 16 ही संख्या लक्ष्मीशी निगडीत असल्यामुळे दोरकातही 16 पदर असतात. हा दोरक अत्यंत शुभकारक आणि लक्ष्मी प्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात. काही प्रांतात पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक आपल्या धनकोशात, धान्य कोठारात, वास्तूच्या पायात आणि देवघरात ठेवतात. ज्येष्ठा गौरी पूजन हा एक कुळाचार आहे. त्यामुळे कोश, मिळकतीचे साधन आणि चुली म्हणजे स्वयंपाकघर निराळे होताच प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात हे व्रत करणे अत्यावश्यक असते. ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती. काही वेळा स्त्रिया स्वतःच्या सौभाग्याचे रक्षण होण्यासाठी श्री महालक्ष्मी देवीला उद्देशून ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. त्यामुळे व्रत करणाऱ्या स्त्रियांवर श्री महालक्ष्मी देवीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते. ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने श्री गणेशासह रिद्धी आणि सिद्धी यांचे कृपाशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या भरभराट होते आणि आध्यात्मिक क्षेत्रात विविध सिद्धींची प्राप्ती होते. रिद्धी आणि सिद्धी यासह कार्यरत असणारे गणेशतत्व पूर्ण असल्यामुळे ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने
उपासकाला गणेश तत्वाचा पूर्ण लाभ होतो. हे गौरी आणि श्री गणेश यांना या काळात कोणती प्रार्थना करावी? हे गौरी आणि श्री गणेशा, तुमची कृपादृष्टी सर्वांवर अशीच अखंड राहू दे आणि सर्वांना धर्माचरण तसेच साधना करण्याची सुबुद्धी होऊ दे. व्यष्टी साधना आणि हिंदू राष्ट्राची स्थापना यामध्ये होणारे स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील अडथळे दूर होऊ दे, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. गणपतीला कोणत्या गोष्टी प्रिय आहेत हे आपण पाहूया. गणपतीला तांबड्या रंगाची फुले, मंदार, जास्वंदी, तांबडी कमळे, दुर्वा, शमी ही गणपतीला अतिशय प्रिय आहेत. यामुळेच गणपती तत्व जागृत होण्यास मदत होते. माझं नाव आहे अजय आजीची मैत्री तुम्हाला एक स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वा तू भालपोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. नमस्कार मित्रो, माझे परमस्नेही डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी मला सांगितल्यानुसार मी गणेशोत्सवानिमित्त माझी एक रचना सादर करतो आहे. मी वी ग सातपुते, संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे. मला भावकवी म्हणून ओळखतात. गणरायावरचं एक गीत शक्यतो चालीत म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे. आले आले गणराज, आले आले गणराज, नाचत नाचत गाता गाता. आले आले गणराज, आले आले गणराज, नाचत नाचत गाता गाता. देव तो सुख करता दुःख हरता, देव तो सुख करता दुःख हरता. आले आले गणराज, नाचत गाता गाता. हे ज्ञानाच्या देवा, हे ज्ञानाच्या देवा, वंदन तुझला, वंदन तुझला. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूप दाता, जय जय स्वसंवेद्या आत्मरूप दाता. आले आले गणराज, आले आले गणराज, नाचत नाचत गाता गाता. विश्वारंभा सर्वव्यापका, विश्वारंभा सर्वव्यापका. हे ओंकारा आदिबीजाय, आदिबीजाय पूर्ण ब्रह्मा, आदिबीजाय पूर्ण ब्रह्मा. प्रणवाकारा, प्रणवाकारा. धुंडी राजा वक्रतुंडा, धुंडी राजा वक्रतुंडा. हे एकदंता, हे एकदंता. आले आले गणराज, आले आले गणराज, नाचत नाचत गाता गाता. देव तो सुख करता दुःख हरता, देव तो सुख करता दुःख हरता. सुख करता दुःख हरता आला गणराया, करूया स्वागत मोरया मोरया. सुख करता दुःख हरता आला गणराया, करूया स्वागत मोरया मोरया. ढोल ताशा वाजवा रे वाजवा, ढोल ताशा वाजवा रे वाजवा. मनातले षड्रिपू घालवा रे घालवा, मनातले षड्रिपू घालवा रे घालवा. सुख करता दुःख हरता आला गणराया,
करूया स्वागत मोरया मोरया, करूया स्वागत मोरया मोरया. नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर, विश्वशांती प्रतिष्ठान आळंदी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय श्री गणेश ऑनलाईन परिषदेचा अध्यक्ष या नात्याने आपल्याशी सुसंवाद साधत आहे. या परिषदेमध्ये मुख्य निमंत्रक जे आहेत अशोकजी पवार, ते विश्वशांती प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. तर त्यांनी प्रास्ताविकामध्ये या आजच्या परिषदेचा उद्देश आपल्यासमोर विशद केलेला आहे. सहनिमंत्रक आहेत प्राध्यापक नागेश होलावळे, आणि नागेश होलावळे यांनी ते आभार प्रदर्शन तर करणार आहेतच, परंतु त्याचबरोबर त्यांनी एक काव्यरचनासुद्धा आपल्यासमोर सादर केलेली आहे. या परिषदेमध्ये विशेष करून जे काव्यसंमेलन झालं त्यामध्ये सुनीता काटकर, मानिनी महाजन, ऋचा कर्वे, ऋचा थत्ते, जयश्री देश कुलकर्णी, तनुजा प्रधान आणि विगत सातपुते यांनी काव्यसंमेलनामध्ये भाग घेतला आणि अतिशय ज्याला म्हणता येईल प्रगल्भ अशा रचना आपल्यासमोर त्यांनी सादर केलेल्या आहेत. डॉक्टर रजनी साबदे यांनी गणेश महात्म्य हे आपल्याला याचं विस्तृत विवेचन त्यांनी आपल्याला समोर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्राजक्ता जोशी यांनी पण या गणेशाविषयी अधिक माहिती आपल्याला दिलेली आहे. डॉक्टर रजनी साबदे यांनी अथर्व शीर्षावरती भाष्य केलं, आणि प्रिया दामले यांनी एक वेगळ्या प्रकारचा आविष्कार वाहतोही दुर्वाची जुळी यातला आविष्कार एक सादर केला. आणि अजया मुळीक ही जी बालकलाकार आहे तिनं आपल्यासमोर ईशस्तवन सादर केलं. तर अशा सर्व मंडळींचं मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण या सगळ्यांमुळेच आजची जी परिषद आहे, जी पहिली आंतरराष्ट्रीय श्री गणेश ऑनलाईन परिषद आहे, ती परिषद ही पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. आणि या परिषदेतील सर्व यशस्वी मंडळींना पुरस्कारही आपण देणार आहोत. त्याचबरोबर डहाळी विषांकाचंही प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा सुरू केला, आणि त्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका फार समजून घेण्यासारखी आहे. त्याला अनेक म्हणजे 100 वर्ष होऊन गेली, परंतु त्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिकासुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जे मूळ उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापासून सध्याचा काळ हा जरा लांब जात चाललेला आहे. या आधुनिकीकरणामुळे म्हणा किंवा डिजिटल युग जे आहे, तर त्यामुळे काहीसं ज्याला म्हणतात की बहुवादाकडे हा उत्सव त्याकडे वळतो की काय, अशा प्रकारची एक सुप्त भीती ही सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते, किंवा तशा प्रकारचा प्रकार तो आपल्याला पाहायला मिळतो. याचं स्वरूप हे पूर्णपणे प्रासारिक असावं. व याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला त्या पाठीमागचा उद्देश असा होता की सामाजिक एकात्मकता ही त्यात निर्माण व्हावी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून समाज मुक्त व्हावा, देश मुक्त व्हावा, या दृष्टिकोनातून त्यांनी हा उत्सव साजरा केला, की जेणेकरून या उत्सवाच्या निमित्तानं देशातील सर्व राष्ट्रभक्त मंडळी ही एकत्र येतील आणि एकत्र येऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय करतील. या उद्देशानं लोकमान्य टिळकांनी हा उत्सव हा साजरा केलेला आहे. परंतु याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये अर्थात एक नक्की त्यामध्ये सांगण्यासारखं आहे की जरी त्यामध्ये काही ज्याला थोडंसं बाजारी स्वरूप जरी आलं असतं, दिखाऊ स्वरूप जरी आलं असतं, तरी या निमित्तानं गोरगरिबी जे छोटे लघुउद्योजक आहेत त्यांना मात्र याच्यामुळे एक व्यवसाय निर्माण होतो, त्यांना काम मिळतं, त्यांना पैसा मिळतो. मग मूर्तिकार असतील, मांडववाले असतील किंवा छोटे फिरते विक्रेते असतील, तर त्यांना या गोष्टीचा लाभ होतो आणि आर्थिक त्यांचं नियोजन पुढच्या काळातलं भावी काळातलं नियोजन हे अतिशय चांगल्या प्रकारे हे होतं. आपल्याला कल्पना आहे की गणरायाला आपण नेहमी म्हणजे गणराया हा याला 64 कला या पूर्णपणे त्या 64 कलांवरती त्यांची हुकूमत होती, प्रभुत्व होतं. आणि गणरायाचा आपण पूर्णपणे ज्याला म्हणता येईल आपण त्याचा आदर्श घ्यावा, त्यासाठी या कार्यक्रमाकडे आपण वळून पाहिलं पाहिजे. आणि गणराया हा कलोपासक म्हणजे ज्याला म्हणतात की कलेचा उपासक आहे किंवा कलेचं दैवत म्हणून हे मानलं जातं. जेव्हा कुठलाही नाट्यप्रयोग सुरू होतो किंवा कुठलाही कार्यक्रम होतो, घरामध्ये सुद्धा जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण गणरायाला आपण वंदन करत असतो. आणि हे अर्थात ही श्रद्धा आहे, अर्थातच सर्वांची भाविकांची श्रद्धा आहे. आणि आज सांगायला अतिशय आनंद वाटतो की केवळ भारतातच नाही तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सुद्धा गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही मंडळी जरी भारतातून
शिक्षणाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं जरी परदेशात जरी गेली असती तरी ती आपली भारतीय संस्कृतीचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही आणि तिथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्व कौटुंबिक स्वरूपामध्ये तो उत्सव तिथे साजरा केला जातो. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच ही ज्याला म्हणता येईल की कौतुकास्पद अशी म्हणता येईल. आपण गणरायाची जी आरती करतो, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, तर त्याच्यामध्ये गणराय हा सुखकर्ता दुःखहर्ता आहे. पण मुळामध्ये असं जसं की सुखाची व्याख्या कोण ठरवतं, दुःखाची व्याख्या कोण ठरवतं. तर त्यामुळे मुळामध्ये असं की आपण जर आपण कर्तृत्व जर घडवलं, म्हणजे प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये परमेश्वर आहे आणि अंतर्मनाने जर आपण त्याचा शोध घेतला तर आपल्याला आत्मिक परमेश्वराचं आत्मदर्शन हे अंतरंगात आपल्याला हे घडू शकतं. आणि जर आपण सत्कर्म जर करत राहिलो तर नक्कीच आपल्याला दुःख हा विषय राहणारच नाही. आपण दुःख कशाचा मानतो, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्या गोष्टीचं आपण दुःख हे आपण करता कामा नये. आणि सुख हे आपण मानण्यावरती आहे. मग सुखाच्या पाठीमागं सातत्याने आपण लागलो आणि त्यामध्ये ठीक आहे, शेवटी माणूस आहे, त्याच्या काही अपेक्षा असतात, काही स्वप्न असतात. अन्य प्राण्यांपेक्षा माणूस हा पूर्णपणे विचार करू शकतो, त्याला स्मरणशक्ती असते, त्याला प्रबळ इच्छाशक्ती असते. त्यामुळे त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि तो ज्या क्षेत्रामध्ये वावरतो त्या क्षेत्रात त्याचीसुद्धा ही स्वप्न वगैरे असू शकतात. परंतु जास्त अपेक्षेपेक्षा वाजवीपेक्षा जास्त जर आपण अपेक्षा ठेवल्या आणि काम करायला लागलो आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या उद्योगामध्ये किंवा कलेमध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अपयश हे येऊ शकतं. तर अपयश येऊ शकतं म्हणण्यापेक्षा कसं की अपेक्षा जर जास्त केल्या आणि त्या जर पूर्ण जर झाल्या नाही तर त्यामुळे दुःख होतं. त्यामुळे आपण स्वतःच्या आपल्या मर्यादा किती आहेत त्या मर्यादांचा विचार करून त्याचं भान ठेवून आपण ते काम जरूर करावं. जसं कायम असं सांगितलं होतं की आपण उच्च महत्त्वाकांक्षी जरूर असावं, मोठे स्वप्न जरूर आपण पाहावीत. परंतु त्याबरोबर कर्मयोगाचं जे भान आहे ते आपण निश्चितपणे आपण ठेवलं गेलं पाहिजे. जे काम करू ते काम अतिशय सत्कर्माने करू आणि श्रद्धेने जर आपण गणेशाची जर उपासना केली तर निश्चितच गणराय हा त्याचा वरदहस्त आपल्याला लाभू शकतो. गणराय आपल्याला प्रसन्न होऊ शकतो आणि कधी काळी जर आपल्याला समजा काही अडचण आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जर काही अडथळे निर्माण झाले तर गणरायामुळे आपल्याला जीवनाचा मार्ग हा सुकर होऊ शकतो, त्यातनं मार्ग सापडू शकतो. आणि बुद्धीचा कारक गणराय असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारचे विचार हे निश्चितपणे करू शकतो. आणि म्हणून गणरायाचं जे काही जी उपासना केली जाते ती अतिशय मनोभावे ही केली जाते. आणि ही या भावनेने उपासना करताना जसं म्हणता येईल की उच्च आदर्शवाद जरूर असावेत, परंतु त्याचं आचरणसुद्धा तेवढ्याच आपण जागरूकतेनं त्याचं भान ठेवून आपण ते आचरणातही ते उच्च आदर्शवाद जर आणले तर निश्चितच आपलं आयुष्य हे यशस्वी होऊ शकतं. हा गणेशोत्सव हा निश्चितच आनंदोत्सव आहे. परंतु या उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कलावंतांना व्यासपीठ मिळत असतं. कलाकार हे नवीन कलाकार त्यात पुढे येत असतात. बालांसाठी सुद्धा श्री गणेशाची उपासना, गणेशाची स्थापना केली जाते. गणेशोत्सव हा साजरा केला जातो. मुलंही त्यामध्ये त्या गणेशाची उपासना करतात आणि त्यामुळे गणेशाचं महात्म्य काय आहे ते महात्म्य समजून घेऊन मुलांवरती सुद्धा चांगल्या प्रकारचे हे संस्कार होतात. अतिशय ज्याला म्हणता येईल की चांगल्या पद्धतीनं गणेशाला दुर्वा ह्या वाहिल्या जातात, मोदकाचा नैवेद्य दाखवला जातं, आरती केली जाते आणि या सर्व गोष्टी केल्या जातातच. आणि एक उदाहरण कायम द्यावंसं वाटतं की वामनराव पै यांनी काय सांगितलं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे समजून आपण या गणरायाची उपासना करताना आपण जर आपलं चिंतन मनन जर वाढवलं तर या चिंतनामध्ये आपण नेमकं कुठे चुकतो आपण किंवा आपण कशाप्रकारे समाज हा जोडला गेला पाहिजे, कशाप्रकारे सामाजिक एकात्मता ही निर्माण होईल, मानवतावादाचा प्रसार कसा होईल आणि एवढंच नाही तर विश्व हे कसं जोडलं जाईल, सुखशांती कशी सर्वत्र ही नांदली जाईल याचा पण आपण विचार करणं आवश्यक आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्वत्र वर्गण्या गोळा केल्या जातात. अर्थात एक नक्की की उत्सव करायचा म्हटल्यावरती खर्च हा आलाच आणि हा सार्वजनिक उत्सव आहे. त्यामुळे ह्या वर्गण्या गोळा केल्यानंतर सुद्धा या देशामध्ये अजूनही काही अनेक जणं वंचित आहेत, दिव्यांग आहेत. तर त्यांच्या उत्कर्षासाठी जर आपण एक प्रयत्न केला, त्याच्यासाठी जर त्यातला आर्थिक भाग जर आपण सत्कारणी लावला तर नक्कीच देश आपला हा सुजलाम सुफलाम हा होऊ शकतो. अनेक गोरगरीब आहेत म्हणजे ज्याला म्हणतात किंवा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मागासलेली जी मंडळी आहेत तर त्यांनासुद्धा आपण अर्थसहाय्य हे करू शकतो. तर सांगायचा उद्देश एकच
की लोकमान्य टिळकांनी जो आपल्याला आदर्शवाद घालून दिलेला आहे की एकात्मता समाजामध्ये अधिक प्रमाणामध्ये निर्माण व्हावी, तर तो आदर्शवाद आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. आज मला विश्वशांती प्रतिष्ठानच्या संस्थेतर्फे आजच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन गणेश परिषदेसाठी मला जे निमंत्रित केलं, अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं, त्याबद्दल मी या त्या संस्थेचे जे मुख्य निमंत्रक आहेत तर त्या अशोकजी पवार यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी माझ्या या अध्यक्षीय भाषणाला अल्पविराम देतो. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक नागेश उलावळे या परिषदेचा सहनिमंत्रक या नात्याने आपणाशी सुसंवाद साधत आहे. आजचं आभार प्रदर्शन त्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. ही गणपती बाप्पाची कृपा. आभार प्रदर्शन करण्यापूर्वी मी आपणासाठी माझी एक कविता सादर करतोय. कवितेचे शीर्षक आहे गौरी नंदना. गजवदना गौरी नंदना बुद्धिदायका गणराया, लेऊनी उठे शेंदुराची सकलांना तुझी रे छाया. गजवदना गौरी नंदना बुद्धिदायका गणराया, लेऊनी उठे शेंदुराची सकलांना तुझी रे छाया. आनंदाच्या फुलवी बागा तुची असे आमचा विधाता, चरणी ठेवितो तुझ्या माथा सुखाचा तू असरे दाता. गजवदना गौरी नंदना बुद्धिदायका गणराया, उठे शेंदुराची लेऊनी उठे शेंदुराची सकलांना तुझी रे छाया. गजवदना गौरी नंदना बुद्धिदायका गणराया, लेऊनी उठे शेंदुराची सकलांना तुझी रे छाया. धन्यवाद. तर बुद्धीची देवता, सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून आपण त्या गणपती बाप्पाची इष्टदेवता म्हणून पूजा करतो. आज ही पहिली आंतरराष्ट्रीय श्री गणेश ऑनलाईन परिषद गणपती बाप्पाच्याच कृपेने पार पडली. या परिषदेचे मुख्य निमंत्रक माननीय अशोकजी पवार, परिषदेचे अध्यक्ष विश्वप्रसिद्ध साहित्यिक आणि विश्व महात्मा डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली. गणेशोपासक विचारवंतांकडून आपल्याला एक प्रकारे गणरायाचे दर्शन घडले. काव्य संमेलन अतिशय प्रासादिक स्वरूपात भान हरपून टाकणारे होते. विविध मान्यवरांनी आपल्या रचना अतिशय उत्स्फूर्तपणे गणरायाच्या चरणी अर्पण केल्या. आजच्या कवी संमेलनाचे बालकलाकार अजया मुळीक तसेच कलावंत प्रिया प्रमोद दामले यांचा या परिषदेत सहभाग खूप वैशिष्ट्यपूर्ण होता. सोहम पवार यांनी या परिषदेची तांत्रिक बाजू एकदम चोखपणे सांभाळली. परिषद यशस्वी करण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांना मी या परिषदेचा सहनिमंत्रक या नात्याने प्राध्यापक नागेश उलावळे मनापासून धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारची कृपादृष्टी गणरायाची आपणा सर्वांवर, सर्व प्राणीमात्रांवर, वृक्ष वेली लता सजीव निर्जीव वस्तूंवर, विश्वातील प्रत्येक चराचरावर असू दे, अशी ही प्रार्थना मी गणपती बाप्पाच्या चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. गणपती बाप्पा मोरया.